नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता गावातल्या बायका जंगलात जात नसतात आणि त्यांना तर जंगलामध्ये काम करण्यासाठी जावं लागत असतं. कारण इथे आता रूपम इंडस्ट्रीमध्ये जे काही कॉस्मेटिक तयार होत असतात, जे काही आता प्रोडक्ट तयार होत असतात, त्यासाठी काही आयुर्वेदिक वनस्पती या जंगलातूनच काढल्या जात असतात. पण प्रेक्षकांनो, बायकांनी जंगलात जाणं आता बंद केलेलं असतं, कारण त्यांना जंगलामध्ये भूत दिसत असतात. दिवसा इथे आता काळे भूत आणि रात्रीचे पांढरे भूत असे त्यांना दिसत असतात. तेव्हा इथे सावळीला असं वाटत असतं की हे कसं शक्य आहे. म्हणजे दिवसामध्ये काळे भूत आणि रात्रीचे पांढरे भूत कसे काय दिसू शकतात. नक्कीच या सगळ्याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे याची जाणीव आता इथे सावळीला झालेली असते. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, सावळी विचार करते की त्या गावामध्ये आता जायचं आणि नक्की तिथे काय चाललंय हे स्वतःच्या डोळ्याने बघायचं. ती कुणी माणसं आहेत की खरोखर तिथे भूतं आहेत हे आता बघितलंच पाहिजे. तिथल्या बायका साध्या भोळ्या, अंधश्रद्धाळू, म्हणजे तिथे एखादा माणूस त्यांना दिसला तरीसुद्धा तो भूत आहे असं त्यांना सहजरित्या वाटेल. मग त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण व्हावी असा तर विचार कुणी केला नसेल ना. ही गोष्ट आता सावळीच्या लक्षात आल्यानंतर सावळी काही थांबते का? ती म्हणते की आता मी त्या गावामध्ये जाणार आणि जंगलामध्ये खास करून जाणार आणि बघणार की तिथे नक्की कशी भूतं आहेत ती. तेव्हा सारंग म्हणतो, सावळी तू एकटीने नाही जायचं, मी सुद्धा तुझ्याबरोबर येणार. आणि मग काय प्रेक्षकांनो, इथे या संधीचा फायदा उचललेला असतो ऐश्वर्याने. कारण तिला इथे आता सावळीला धडा शिकवायचा असतो. त्यामुळे ऐश्वर्या या संधीचा फायदा उचलून सदाशिव आणि त्याच्या हाताशी काही त्याची माणसं असतात, त्या सगळ्यांनी मिळून ऐश्वर्याचं महत्त्वाचं काम केलेलं असतं. सावळीला आता किडनॅप केलेलं असतं, जेणेकरून सगळ्यांच्या मनामध्ये भीती बसेल की खरोखर इथे भूतं आहेत आणि त्यांनी सावळीला आणि सारंगला किडनॅप केलं किंवा त्यांना मारून टाकलं, त्यांना नष्ट केलं. म्हणजे नाव आलं तर कुणावरती येईल? भूतांवरती येईल, असं ऐश्वर्याने ठरवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग आणि सावळी यांचा काटा काढण्यासाठी ऐश्वर्याने सदाशिवला सांगितलेलं असतं आणि सदाशिवने सुद्धा आपली टीम तयार केलेली असते आणि त्या दोघांनाही किडनॅप करून ठेवलेलं असतं, ते सुद्धा जंगलामध्ये. तर प्रेक्षकांनो, आता ही गोष्ट लपून राहण्यासारखी अजिबातच नाही, ती जगन्नाथला समजलेली असते. मग आता जगन्नाथला समजल्यानंतर सावळी आणि सारंग नक्की गेले तरी कुठे? भूतांनी गायब केलं, पण कुठे? या गोष्टीवरती कोण विश्वास ठेवणार? तेव्हा पोलीस कंप्लेंट करण्यात आलेली असते आणि याच्यामध्ये देवा आता आलेला असतो आणि तो जातीने लक्ष घालतो या केसमध्ये सावळी आणि सारंगला शोधण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता जगन्नाथने खूपच हुशारीने शोधून काढलेलं असतं की सावळी आणि सारंग कुठे आहेत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सदाशिवला पोलिसांनी पकडलेलं असतं. सदाशिवला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याने सत्य सगळ्यांना सांगितलेलं असतं. जेव्हा देवा इथे त्याची धुलाई करतो तेव्हा त्याने सांगितलेलं असतं की ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच त्याने सावळी आणि सारंग यांना किडनॅप केलं होतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता रूपम कॉस्मेटिक्ससाठी सारंगच्या कंपनीला ज्या काही आयुर्वेदिक वनस्पती लागत असतात ते एका गावामध्ये त्या बायकांना आता द्यायला सांगितलेल्या असतात. बायकासुद्धा जंगलामध्ये जाऊन त्या वनस्पती काढून त्या लोकांना देत असतात. हे त्यांचं आता कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं. त्या बायकांना त्याचे चांगले पैसे वगैरे मिळत असतात, त्यांना रोजगार मिळत असतो. पण प्रेक्षकांनो, अचानकपणे असं कळतं की तिथे भूत आहे. भूत आहे समजल्यानंतर बायका काही जंगलात जात नाही, त्यामुळे यांचं आता प्रोडक्शन थांबलेलं असतं. सावळी म्हणते की याचा काहीतरी छडा लावलाच पाहिजे. नक्की काय चाललंय हे सगळं? अचानकपणे भूतं कुठून आली? मला काहीतरी गडबड वाटते. तेव्हा सारंग आणि सावळी दोघेजण त्या गावामध्ये जातात आणि त्या सगळ्या गावकऱ्यांची मीटिंग घेतात. सरपंचांना म्हणतात की नक्की ती भूतं आहेत की माणसं आहेत हे सुद्धा बघायला हवं ना. कारण भूतं जर असती तर ती दिवसा कशी दिसली असती, आणि जर ती आहेत तर मग दिवसा काळी आणि रात्री पांढरी कशी? म्हणजे कुणी हे मुद्दामून तर करत नाही आहे ना, गावकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यासाठी. तेव्हा सावळी आणि सारंग
आता जंगलात जाणार आहेत, तिथे जाऊन भूतं बघणार आहेत, ही गोष्ट ऐश्वर्याने ऐकलेली असते. ऐश्वर्या म्हणते की चला या संधीचा फायदा उचलूया. सावळी आणि सारंग त्या जंगलात जाणार आहेत आणि तिथे भूतं आहेत. म्हणजे ही आता सगळीकडे बातमी पसरली असेल. मग आता त्या जंगलामध्ये ह्या दोघांचा काटा काढते, यांना चांगला धडा शिकवते. तेव्हा लगेच ऐश्वर्या सदाशिवला फोन करते आणि म्हणते की हे बघ सदाशिव, आता जंगलामध्ये भूतं आहेत आणि बायका तिथे जात नाही, त्यांना भीती वाटते. म्हणून आता सावळी आणि सारंग तिथे जात आहेत खरं खोटं करायला. नक्की ती भूतं आहेत की माणसं आहेत ते बघायला. पण आता या संधीचा फायदा आपण उचलायचा आहे. तेव्हा तू एक काम कर, तू आता तुझ्या माणसांना काही गोळा कर आणि सावळी सारंग त्या जंगलामध्ये गेल्यानंतर त्या दोघांनाही किडनॅप कर आणि कुठेतरी नेऊन त्यांना टाकून दे. म्हणजे लोकांना काय वाटेल, भूतांनीच यांचा घात केला आहे, भूतांनीच मारला असेल यांना, आणि मग नावसुद्धा तुझ्यावरती येणार नाही, माझ्यावरती येणार नाही. सावळी आणि सारंगला जंगलातून गायब करून टाक. तेव्हा प्रेक्षकांनो, आता सदाशिवने तसंच केलेलं असतं. सावळी आणि सारंग या दोघांना सुद्धा खूप घाबरवलेलं असतं आणि त्यानंतर त्या दोघांनाही तिथून बेशुद्ध करून आता एका गोडाऊनमध्ये त्यांना टाकून दिलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, सावळी सारंग आता सापडत नसतात. तर इथे सकाळ झाल्यानंतर सगळे लोक जंगलामध्ये त्यांना शोधायला गेलेले असतात. काही ठिकाणी सावळीची चप्पल असते, कुठे चष्मा असतो, तिच्या बांगड्या फुटलेल्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, सारंगसुद्धा गायब असतो. गावकरी घाबरतात, यांचा आता घात भूतानेच केलाय अशी सगळीकडे बातमी पसरते. तिलोत्तमा घरचे सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात. मेहेंदे कुटुंब रडत असतं. पण प्रेक्षकांनो, जगन्नाथला कळतं की काहीतरी चुकीचं घडतंय. तिथे भूत कसे काय असतील आणि जर भूत असतील तर सावळी गायब कुठे होऊ शकते. तेव्हा प्रेक्षकांनो, जगन्नाथने आता बारीक लक्ष ठेवलेलं असतं. पहिला भूत कुणी बघितला तर सदाशिवचं नाव पुढे आलेलं असतं. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, अच्छा, म्हणजे सदाशिवचं नाव पुढे आलंय. तर तू भूताला बघितलंस का? तो म्हणतो, हो साहेब, मी जंगलामध्ये भूताला बघितलं. तेव्हा इथे आता सदाशिवला जर भूत दिसला असेल तर खरोखरच भूतं असतील जंगलात, नाही का? तेव्हा इथे आता देवाला बोलावलेलं असतं आणि इथे आता जगन्नाथ म्हणतो की देवा, याला सगळ्यात पहिला भूत दिसलाय, आता यालाच घे बरं. तेव्हा इथे आता देवाने सदाशिवला इतकं घाबरवलेलं असतं, त्याला इतकं मारलेलं असतं की आता सदाशिव खरंच बोलतो. तो म्हणतो की मला मारू नका, मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा तुला कुठे भूत दिसला, कसा भूत दिसला, आता ते आपण बघूया. दिवस रात्र इथे पोलिसांचा पहारा, सगळेजण आता बसलेले असतात, कधी भूत येतोय त्याची वाट बघत. आता इथे भूत कसा काय आला नाही, आम्हाला का घाबरवलं नाही, या गोष्टी समोर आलेल्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, सदाशिवला घेऊन दिवस आणि रात्र त्या जंगलामध्ये बसलेले असताना सुद्धा भूत काही कुणाला दिसत नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सदाशिवला विचारलं जातं की कुठे आहे सावळी आणि सारंग, खरं खरं बोलायचं, नाहीतर तुझं काही खरं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सदाशिव घाबरतो. तो म्हणतो की तिथे जंगलामध्ये एक आता झोपडी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सावळी आणि सारंग आहेत. त्यांना किडनॅप करायला कुणी सांगितलं, त्या व्यक्तीचं नाव सांग. तेव्हा सदाशिव म्हणतो, ऐश्वर्या मॅडम, त्यांचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं की जंगलामध्ये भूतं आहेत अशी बातमी सर्वत्र पसरली आहे. त्या संधीचा तू फायदा उचल आणि जाऊन आता त्या सारंग आणि सावळीला किडनॅप कर, त्यांना घाबरव, असं मला ऐश्वर्या मॅडम यांनी करायला सांगितलं होतं. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, ऐकलं का सगळ्यांनी गावकऱ्यांनो, याला हे काम कुणी करायला सांगितलंय? भूतं वगैरे काही नाही आहेत, हा फक्त प्लॅन आहे या कुटुंबाला त्रास देण्याचा. तेव्हा इथे झोपडी उघडल्यानंतर सावळी आणि सारंग त्याच्यामध्ये असतात. तेव्हा जगन्नाथ त्या दोघांनाही तिथून बाहेर काढतो. देवाने आता सदाशिव आणि त्याच्याबरोबर काम करणाऱ्या त्या माणसांना आता पकडलेलं असतं आणि त्यांना अरेस्ट केलेलं असतं. त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, जगन्नाथ आणि देवा दोघेजण एकत्र येतात, एका टीमने काम करतात. तेव्हा सदाशिवला पकडल्यानंतर इथे ऐश्वर्याचं नाव समोर आलेलं असतं. आपलं कारस्थान पूर्ण करण्यासाठी ऐश्वर्या किती खालच्या पातळीला जाऊ शकते याची जाणीव आता पुन्हा एकदा झालेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता सारंगच्या जीवावरती उठलेल्या इथे ऐश्वर्याला तिलोत्तमा आता नजरेसमोर सुद्धा धरत नाही. तिची हक्कलपट्टी तर लवकरच होणार असते. पण इथे सावळी आणि सारंग यांनी खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा केलेला असतो की भूतं वगैरे जंगलात नाही आहेत, तुम्ही काम करू नये, तुम्हाला रोजगार मिळू नये अशी इथे इच्छा आहे काही लोकांची आणि म्हणून तुम्हाला घाबरवण्यासाठी हे प्रयत्न केले गेलेत.
याचा खुलासा सावळी आता गावकऱ्यांसमोर करते आणि त्या बायकांना सांगते की तुम्ही दिवसा जंगलामध्ये जाता, रात्री तर जाण्याचा काही संबंध येत नाही. तुम्ही दिवसा जा आणि लवकर आपली कामं करून परत येत जा, असं इथे सावळीने त्यांना सांगितलेलं असतं.